पत्रकारांच्या लेखणीतील स्पर्धा आता थेट क्रिकेटच्या मैदानावर. खासदार धैर्यशील माने लोकनाथ चषक ट्रॉफीचे दिमाखात अनावरण. राजकारणात स्पर्धा असते, मात्र ती नेहमीच खेळाडू वृत्तीने होत नाही. पत्रकार मात्र लेखणीतील स्पर्धेबरोबरच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवतील आणि लोकनाथ मीडिया चषक 2026 ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवाले फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी 12, 13 व 14 जून रोजी रेल्वे मैदान सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया चषक 2026 स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण शनिवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. यावेळी खासदार माने बोलत होते. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, शेवाले फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे, ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबोडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख आदी उपस्थित होते. लोकनाथ चषक हे जे आहे ते अनेक वर्षापासून स्पर्धा घेतल्या जातात, परंतु यावर्षी लोकनाथ या नावाने घेऊन भविष्यामध्ये कायम दरवर्षी हा कार्यक्रम घेण्याचं सर्व पत्रकारांनी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की जे 150 म्हणजे एका टीममध्ये 15 खेळाडू आहेत, असे 10 टीमचे 150 खेळाडूंचा आपण 1 वर्षाचा अपघाती विमा लोकनाथ विमा या नावाने आपण त्यांचा विमा काढतोय यावर्षी. आणि याचं देखील खरं तर विक्रमबापू खेलगोडे सन्माननीय आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि विक्रांतजी कालेकर असतील, अनेक पत्रकार, बाबासाहेब, सर्व पत्रकारांनी मला या ठिकाणी हे काम संधी दिली, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो. त्यासाठी फार मोठी मदत केलेली आहे. साहेब, राज्यातला पहिला प्रोजेक्ट 238 गाठीत सोलापुरात होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून साहेबांनी मुख्यमंत्री पद म्हणजे निवडणूक लागायच्या आधी आचारसंहिता 10 दिवसांनी लागली, त्याच्या अगोदर एक 7 कोटीचा विशेष बाब म्हणून निधी दिला. ज्योतिताईंमुळे तो निधी आम्हाला मिळाला. त्यामुळे सगळ्या पत्रकारांनी किमान प्रत्येकी 1 लाख ते 1.5 लाख 2 लाख रुपये कमी होतात. सगळ्यांनीच आम्हाला सहकार्य केलं, बापूंनी सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून ते काम झाले. साहेब, आता एक थोडा ताईंना पण आमची विनंती आहे, ताईंना परवा पण आम्ही बोललो, एक विषय थोडा शेवटचा राहिलेला आहे. परवा साहेबांची भेट झाली होती, त्यावेळी आम्ही एक बैठकला व्यवस्थित पत्रकारांना दिलं आहे. ताईंना आणि माने साहेबांना आमची विनंती आहे, तेवढी एक बैठक झाली तर आमचा प्रोजेक्ट सगळा पूर्ण होतोय. साधारण डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन साहेबांचेच हस्ते आमच्या सर्व पत्रकारांना त्या घराच्या चाव्या द्यायचे. आपण दोघेही त्या समारंभाला असणार आहेत. त्यांचं फार मोठं सहकार्य यापूर्वी लाभलं. तरी पण सांगायला पाहिजे साहेबांना. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आमचा हा विषय दोघांनी मनावर घेऊन मार्गी लावावा एवढी विनंती या निमित्ताने करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. सामान्यातलं सामान्य असलं तर माझं स्वतःचं एखादं घरोंदा असावा असा त्याचा प्रयत्न असतो. मी ताई खरोखर आभार या ठिकाणी तुमचे व्यक्त केले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लेखणीच्या निमित्तानं अनेकांच्या पाठीशी उभं राहणारी, आश्रय तयार करणारी ही मंडळी स्वतःच्या घरासाठी इतके वर्ष झगडत होती. त्यांच्या हक्काचं गृहनिर्माण तयार करण्याचा भूमिका आपण या ठिकाणी सोलापूरमध्ये घेतली आणि 238 घरांचा हा मेगा प्रकल्प आपण या ठिकाणी करू पाहताय. मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पत्रकार बांधव अशा पद्धतीची धडपड करतायत, पण सोलापूरकरांचं विशेष कौतुक की ताई तुमच्या नेतृत्वाखाली अतिशय भरघोस निधी या ठिकाणी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी देऊ केला. साहेब मुख्यमंत्री त्यावेळी होते, आता उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. त्याच्या येणाऱ्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण साठेसाहेब सगळ्यांनीच या ठिकाणी मदत करून येणाऱ्या काळामध्ये तो अंतिम स्वरूप त्याला कसं प्राप्त होईल याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी या ठिकाणी निश्चितपणे उभे राहू. आणि पत्रकारांच्या हक्काचं दालन आता इथं आहे, तसं हक्काचं घर सुद्धा तुमचं या ठिकाणी निर्माण व्हावं एवढीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज लोकनाथ चषकच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रपणे जमलेला आहात. लोकांना मदत करण्याची भूमिका एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक प्रसंगामध्ये घेतली. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जिथं जिथं प्रसंग ओढावेल तिथं अनाथांचा लोकनाथ धावून जातो हे महाराष्ट्राने देशानं त्या ठिकाणी पाहिलंय. आणि अशा माणसाच्या विचाराचं या ठिकाणी वादळ महाराष्ट्रामध्ये घुमवत असताना आज सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकनाथ चषक या ठिकाणी होत आहे. त्या स्पर्धेला आपल्या सर्वांचा या ठिकाणी
अपघाती विमा सुद्धा मनीषजीने या ठिकाणी सांगितलं किती लाख रुपये 10 लाख रुपयापर्यंतचं कव्हर त्या ठिकाणी कुणाचाही अपघात होऊ नये, पण जर झालाच तर त्या ठिकाणी विम्याची सोय मनीषनी या ठिकाणी केलेली आहे. निश्चितच आपल्या ह्या सगळ्या गोड उपक्रमाला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आज आमच्या पार्टीचं थोडं कार्य या ठिकाणी आहे. तुमचं सहकार्य सातत्यानं आमच्या ह्या सर्व शिवसेना परिवाराला त्या ठिकाणी आहे. मगाशी बापू बोलता बोलता म्हटले शिंदे सेना नसून ही खरी शिवसेना आहे, आणि शिवसेना ही सर्वसामान्य माणसाच्या हिताचं आणि लोक जनकल्याणाचं काम घेऊन या ठिकाणी पुढे घेऊन जाणारी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब पुढे चालवत आहेत, आणि त्या शिवसेनेला आम्ही सर्वजण सारथी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राची विकासाची आणि राजकीय मोड बांधायचं काम करतोय. निकोप स्पर्धा सगळ्याच याच्या डिपार्टमेंटमध्ये असावी, या स्पर्धेच्या साठी म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढे जाण्याची रजा घेतो.